भावांनो, हे वर्ष 2026 पण चाललंय. आत्ता महिना चालू आहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 8 महिने शिल्लक आहेत फक्त. 8 महिन्यात काहीतरी करावंच लागणार. जर तुम्ही या 3-4 महिन्यात आधीच्या काही केलं नसेल तर. आत्ता एप्रिल चालू आहे. एप्रिल आता संपत आलाय, थोडाच राहिलाय. नाही, आत्ताच सुरू झालाय, बरोबर. 7 तारीख आहे आज, बरोबर. तर मग आहे ना, व्हिडिओ उद्या येईल, उद्या परवा नाही तर 1-2 दिवसांनी येईल. पण मी आजचं सांगतोय. तर खूप कमी दिवस राहिलेले आहेत. हे वर्ष पण संपून जाईल. आणि जर ह्याच्यानंतर 2027 मध्ये जर तुम्हाला रिग्रेट नको असेल, तर हे वर्ष, हे 8 महिने, 8-8.5 महिने, हे एप्रिलचे धरून अर्धा महिना, 8.5 महिने काहीतरी करा यार. नवीन काहीतरी करा यार, प्लीज. कारण की नंतर परत रिग्रेट ते डोक्यात नको आहे आपल्याला. कळलं? रिग्रेट नको आहे आपल्याला, कोणत्याच गोष्टीचा रिग्रेट नको आहे लाईफमध्ये. कारण तो रिग्रेट खूप हे होतो, म्हणजे आपलं डिस्टर्ब करून टाकतो, आपल्याबद्दलच निगेटिव्ह टॉक करतो आपण. सोडून द्यायचं ते. आता हे करायचं, काहीतरी शिकायचं, नवीन कोणती स्किल शिका, काही पण करा, पण काहीतरी करा यार 8 महिन्यात या. धन्यवाद. आणि फॉलो करायला विसरू नका.